नमस्ते फौजी वेब यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. कालच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आज मी तुमच्यासोबत रेसिपी घेऊन नाही आलेली आहे, कारण उद्या आहे आषाढ अमावस्या. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आषाढ अमावस्याला खूप महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे मी दीपपूजा करत असते. त्यासाठी सर्व दिव्यांची आज साफसफाई करून घ्यायची आहे. त्यासाठी माझ्याकडं पितांबरी भैया पावडर नसल्यामुळं मी इथं घरगुती उपाय करणार आहे. घरगुती उपाय तो आहे म्हणजे आपल्या अगदी सहजपणे उपलब्ध आहे. खूपच जुना उपाय आहे हा. रांगोळी आहे. माझ्याकडे पांढरी रांगोळी अवेलेबल नसल्यामुळे मी कलरची रांगोळी घेतलेली आहे. रांगोळी आणि निंबू घेतलेला आहे. तुम्हाला आवश्यकतेनुसार तेवढे घेऊ शकता, जेवढे भांडे असेल तेवढे. माझे एवढे भांडे होते तांब्या पितळाची, त्याच्यामुळे मी हे घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, निंबू रांगोळीला लावून घ्यायचं आहे आणि सर्व भांड्याला असं घासून घ्यायचं आहे. आणि हे भांडे घासताना थोडा जोरच लावावा लागतो, बरोबर आहे ना? अशा पद्धतीने पूर्णपणे भांडे साफ करायचे. याला लावून घ्यायचं, पहिले थोडा वेळ लावून ठेवायचे, नंतर आपल्या घासणीने घासून घ्यायचे थोडंसं साबण लावून. खूपच छान भांडे निघतात हे. तुम्हाला गरज पण पडणार नाही पितांबरी आणि किंवा भैया पावडरची. तर भांडे घासत पण आहे मी आणि तुम्हाला दीप अमावस्येचे महत्त्व पण सांगणार आहेत. आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या किंवा दिपट्या अमावस्या, काही जण गटारी अमावस्यासुद्धा म्हणतात. ही हिंदू संस्कृतीत अत्यंत महत्त्वाची मानली जाते. विशेषतः महाराष्ट्र आणि कोकणात या दिवशी घरोघरी दिव्याची पूजा करण्याची मोठी परंपरा आहे. आषाढ अमावस्येचे आध्यात्मिक व धार्मिक महत्त्व सांगते तुम्हाला. अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल. दिवा हा ज्ञान, चैतन्य, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक मानला जातो. आषाढ महिन्याच्या शेवटी येणारी ही अमावस्या पुढच्या पवित्र श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी सज्ज होते. श्रावण महिन्यात विशेष सण उत्सव येतात, त्यासाठी लागणारे दिवे आधी स्वच्छ करून ठेवा. नंतर पूजा करतात. अग्नी प्रतित्वाचे कृतज्ञता. दिव्याची ज्योत हे अग्नित्वाचे प्रतीक आहे. अग्नी आपल्या प्रकाशाने अंधार नष्ट करतो आणि सत्याची जाणीव करून देतो. निसर्गात या अग्नितत्वाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीपपूजन केले जाते. पितृस्मरण असते. अमावस्येची तिथी पितरांच्या पूजेसाठी, तर्पणासाठी आणि दानासाठी विशेषतः महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या नावाने दानधर्म केल्यास पितरांचे आशीर्वाद लाभतात आणि आत्म्यास शांती मिळते. दीपपूजेची पद्धत, विधी. दिव्याची स्वच्छता. दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी घरातील सर्व लहान मोठे दिवे, सरांजन, निरांजन, लांब दिवे बाहेर काढून स्वच्छ घासून लख्ख करावे. सर्व दिवे स्वच्छ करून एका पाटावर किंवा स्वच्छ जागी ओळीने मांडलेले जातात. दिव्याभोवती सुंदर रांगोळी काढली जाते आणि फुलांची सजावट केली जाते. पूजा आणि नैवेद्य. सर्व दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालून वाती पेटवल्या जातात. त्यानंतर दिव्याची हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहून त्याची पूजा केली जाते. काही ठिकाणी कणकेचे गोड उकडलेले दिवे, मोदक किंवा पुरणाचे दिवे बनवून त्याचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे कोणती पद्धत आहे मला नक्की कमेंट करून सांगा. तर सर्वच भांड्याला हे लावून घेतलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही. आणि मंत्रपठण सुद्धा करायचं आहे. पूजेच्या वेळी मंत्र करायचे आहे. धार्मिक मान्यतेनुसार दीपपूजेमुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता लहरीसाठी संचार वाढतो. संध्याकाळी सर्व दिवे प्रज्वलित करून आरती केली जाते. अनेक घरांमध्ये शुभ करतील म्हणून लहान मुलांना ओवाळले जाते. मुले हेच वंशाचे खरे दिवे मानले जातात, त्यामुळे हा संस्कार कुटुंबात आपुलकी आणि आनंद निर्माण करतो. भांडे घासता घासता तुम्हाला दीप अमावस्येचे महत्त्व पण सांगितलेले आहेत. तुम्हाला माझी आजची माहिती पण कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. आणि ही ट्रिक पण भांडे घासण्याची कशी वाटली, आवडल्यास लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात हे पण कमेंट करून सांगा.
तुमच्याकडून जास्त दिवे नाही लावणं झाले तरी पण एखाद्या पित्रासाठी दिवा लावायचा, दरवाजावरती लावायचा आणि देवाजवळ दिवे लावायचेत. नसेल असे दिवे पितळाचे, कणकेचे दिवे लावणं पण शुभ असतात किंवा मातीचे दिवे लावणं पण शुभ असतात. मी कधी-कधी हाच प्रयोग करत असते. माझ्याकडे पितांबरी नसली ना तर अंघोळ आणि निंबाचा. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता घासणी घेतलेली आहे मी. घासणीने याला साफ करून घेते. तुम्ही बघू शकता किती चकाचक निघताय. आणि काही माझ्या बोलण्यातून चुका झाल्या असेल तर माफी असावी. खूपच स्वच्छ निघतात हे भांडे. फक्त थोडा उशीर लागतो घासायला. आमच्याकडे गरमी पण खूप आहे. माझ्या हाताला खूप सारा घाम आलाय गरमीमुळे. अशा पद्धतीने सर्वच भांडे मी घासून घेतलेत आणि नंतर धुवून घेतलेत. धुतल्यानंतर चांगल्या कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे आहे. मग नाहीतर डाग उमटतात भांड्यावरती. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.